हबप प्रकाश महाराज मुळे हे दत्त आश्रमबद्दल काही माहिती देत आहेत। शके 1886 साली गोदा मंगल संगमावर बसलेल्या सिद्धेश्वर मंदिरावर चालू असलेल्या विष्णू यागात एक महान वितरागी यती येऊन थांबले। यज्ञात नारायणाचा साक्षात्कार व्हावा त्याप्रमाणे त्यांचा साक्षात्कार सगळ्या गोंदी गावाला झाला। एका पायानं लंगडे होते म्हणून लोक त्यांना लंगडे स्वामी म्हणू लागले। त्यांचं नावही कुणाला कळलं नाही। ते यज्ञ संपल्यानंतर पितृचरणांच्या आग्रहास्तव एक दिवस गावात आले। ज्या शिळेवर विराजमान होऊन त्यांनी दुग्धपान केलं त्या जागेवर आज श्री गुरु दत्तधाम उभा आहे। शके 1886 साली आलेले महाराज शके 1900 साली श्री क्षेत्र रामपुरी या ठिकाणी समाधिस्थ झाले आणि त्यांच्या स्मरणात शके 1915 साली हे श्री गुरु दत्तधाम श्री क्षेत्र गोंदी या ठिकाणी उभं राहिलं। सर्व दत्तभक्तांनी आणि स्वामी भक्तांनी मिळून आपले आशीर्वाद आपल्या शुभेच्छा या दत्तधामला दिल्या। त्यांच्या आशीर्वादावर स्वामींच्या कृपेवर या दत्तधाममध्ये प्रतिवर्षी दत्तजयंती महोत्सव, गुरुपौर्णिमा महोत्सव आणि श्री स्वामींचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या आनंदात हर्षयुक्त सगळे भक्तगण सहर्षपणे विनम्रपणे श्रद्धाभावाने साजरा करतात। धन्यवाद।